त्यामुळे आता पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत आहेत। प्रीतम, रुग्णांना फटका बसू नये यासाठी काय नेमकी खबरदारी सध्या घेतली जाते? आपल्याला माहिती की पुण्यामध्ये असे मोठमोठे हॉस्पिटल आहेत तिथे सगळ्यांवरती उपचार केला जातो आणि अनेक मंडळांपासून सर्वसामान्यांपर्यंत या ठिकाणी उपचार केला जातो। अन्न व प्रशासनाने एक पथक तयार केलेलं आहे, एक टोल फ्री नंबर देखील दिलेला आहे। त्या नंबरवरती संपर्क केल्यानंतर तातडीने तुम्हाला औषध मिळण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। मेडिकल का बंद आहेत तर त्यांची बनावट औषध आहेत, त्याच्यानंतर त्यांचे काही अवास्तव कंपन्यांकडून होणारे फायदे आहेत किंवा ऑनलाईन विक्री आहे, 3-4 कारणं घेऊन मेडिकल असोसिएशनने बंद पुकारला आहे। देशभरामध्ये जवळपास असंख्य मेडिकल बंद आहेत, त्याप्रमाणे शहरात देखील बंद आहेत। पुण्यातील शनिवारपेठ, नारायणपेठ, सदाशिवपेठ या ठिकाणी मोठमोठे मेडिकल स्टोअर्स आहेत, गोडाऊन्स आहेत, आउटलेट आहेत। तिथून संपूर्ण जिल्ह्याला जो आहे तो औषधांचा सप्लाय होतो। तो आज सकाळची जी साखळी आहे ती पूर्णपणे थांबलेली आहे। एक दिवस त्यांनी जो आहे तो संप केलेला आहे, मात्र दुपारपर्यंत हा संप जो आहे तो थांबेल। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते सरकार आणि संबंधित अधिकारी जे आहेत ऐकून घेतील, त्याच्यावरती तोडगा निघेल आणि हा संध्याकाळी संप मिटून पुन्हा सगळे मेडिकल्स जे आहेत, अत्यावश्यक सेवा ती पुन्हा सुरू होईल, अशी एक प्राथमिक चर्चा देखील त्यांची सुरू त्यामुळे आहे। सरकारसोबत आता चर्चा केली जाते का आणि काय आणि कधी तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। सगळ्या प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद।